पोलिसाचं संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात। त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात। हे ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात, डान्स बारमधून सर्वजण बाहेर येतात दिसत आहेत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही। अध्यक्ष महोदय, हा याच्याशी निगडीत प्रश्न आहे, डान्स बारचा प्रश्न आहे। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय। तो व्हिडिओ घेऊन CP ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात, डान्स बारमधून सर्वजण बाहेर येतात दिसत आहेत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही। मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओसुद्धा देतो साहेब, परंतु पोलिसाचं संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि म्हणून ह्या प्रकरणाची चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, मान्य सदस्य सुभाषबाबू देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की राज्यामध्ये ज्या शहरांमध्ये जे काही ऑर्केस्ट्रा बार सुरू आहे त्या न्यायालयानं जे काही आपल्याला फ्रेमवर्क तयार करून दिलं, नियम तयार करून दिलं, त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी लायसन्स देण्यात आलेले आहे। परंतु असं असताना देखील काही ठिकाणी ह्या नियमांची पायमल्ली करून, नियम तोडून काही ठिकाणी वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालतात। यानंतर शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की या पद्धतीनं एकदा, दोनदा आणि जास्तीत जास्त तीनदा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। मंत्री महोदयाने लिखित उत्तर दिलेलं आहे, ते तोंडी उत्तर दिलेलं आहे, ते कारवाई करू वगैरे वगैरे हे नेहमीचीच उत्तर असतात, त्यात काही नवीन नाही। पण मंत्री महोदय, आपल्याला आता मुंबईमध्ये कुठे काय डान्स बार वगैरे आहेत ते माझ्या आयुष्यात कधी मी बघितले नाहीत, परंतु तुम्ही रात्रीच्या वेळेला एकदा पनवेलला जा आणि दिवसाचे एकदा जाऊन बघा। दिवसाचे संपूर्णपणे अध्यक्ष महोदय ते सगळे धाबे, ते बार, ते हॉटेल्स पूर्णपणे बंद असतात, एकही हॉटेल उघडं नाही। परंतु पनवेलच्या बाजूनं मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा। हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेतच मी बोलतोय, दोन्ही बाजूनं इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक, हे रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येतं मंत्री महोदय? त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात। हे खात्रीपूर्वक, आता तुमच्यातला कोणतरी लगेच म्हणेल तुला कसा काय माहिती, तू गेला होतास काय? माझ्या आयुष्यात मी कधी गेलेलो नाही, पण दिवसा एकदा जा आणि रात्री एकदा जा, आपल्याला आपोआप फरक जाणवेल, काही वेगळी चौकशी करण्याची गरज नाही। आणि म्हणून खरोखर जर आपल्याला याच्यावर बंदी आणायची असेल तर आपण या विषयामध्ये एकदा खात्री करून कठोर कारवाई कराल का मुख्यमंत्री महोदय? नाही अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की या राज्याच्या विधानसभेमध्ये माननीय RR पाटील साहेब असताना आपण डान्स बार बंदीचं विधेयक आणलं आणि आपण डान्स बार बंदी केली। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ते आपलं विधेयक हे निरस्त केलं। ते निरस्त केल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना पुन्हा आपण नव्याने विधेयक आणलं आणि पुन्हा डान्स बार बंदी केली। पुन्हा ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते निरस्त करताना त्यावेळी हे सगळे जे डान्स बारचे मालक आहेत यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की आम्हाला डान्स बार नाही, आम्हाला ऑर्केस्ट्रा बार चालवायचे। मग सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात आपल्याला निर्देश दिल्यानंतर आपण अत्यंत कडक अशा प्रकारच्या अटी शर्तीचा पुन्हा कायदा केला, ज्या कायद्यामध्ये ही जागा वेगळी असेल, इथे अल्कोहोल विकता येणार नाही, त्याच्यामध्ये पार्टिशन करावं लागेल, अशा सगळ्याचा कायदा आपण केला। पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने तोही कायदा आपला निरस्त केला। पुन्हा आपण नव्याने काही नियम केले आणि ते नियम त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपले नियम बाह्य केले नाही। त्यामुळे मुळात तर या सभागृहाचा जो उद्देश होता तो पूर्णपणे 100% बंद करायचाच होता, पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने हे घटनाबाह्य आहे आणि त्याच्यात त्यांना अधिकार आहे अशा सगळ्या गोष्टी केल्या। पण आता कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, आता ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे। त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात, तरी देखील
आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल. कारण आमच्या इकडे अनेक वेळा अशा तक्रारी येतात की ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने काही लोक डान्स बार चालवतात किंवा आता ऑर्केस्ट्रा बारमध्ये तिथे महिलांना काम करण्याची मुभा आहे, परवानगी आहे, ती कोर्टाने दिलेली आहे. पण त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग देखील होत नसेलच असं मी म्हणत नाही. मला निश्चितपणे वाटतं की एवढं शक्य आहे. त्यामुळे आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल. नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात. तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता. त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल. आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे. पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीनं ते सुरू करतात. त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे. त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय. आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत. प्रश्न क्रमांक 6.